रात्रीची वेळ. बंद खोलीतून तरुणीच्या किंचाळण्याचा आवाज आला. अचानक घरातील लाईटही बंद झाली. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला, पण घरात पोहोचल्यावर वडिलांचा असा कांड समोर आला की पोलीसही हादरले. कारण मुलीने केलं होतं लव्ह मॅरेज आणि त्याची तिला मिळाली भयंकर शिक्षा. आग्र्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने समाजातील तथाकथित प्रतिष्ठेच्या मानसिकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून वडिलांनीच आपल्या 24 वर्षीय मुलीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. ही घटना आग्र्यातील जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतापनगर परिसरात घडली. रविवारी रात्री एका घरातून जोरदार वादाचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आला. त्यानंतर तरुणीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि काही वेळातच घरातील दिवे बंद झाले. संशय आल्याने शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता अंकिता शर्मा ही तरुणी घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्राथमिक तपासात तिच्या मानेवर गळा आवळण्याच्या खुणा आढळण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अंकिता उच्च शिक्षित होती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. गेल्या 4 वर्षांपासून तिचे अमित पचौरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अमित हा ITBP मध्ये जवान असल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबियांचा विरोध असल्याने दोघांनी फेब्रुवारी 2026 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. मात्र ही माहिती नातेवाईकांमध्ये समोर आल्यानंतर घरात वाद सुरू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच वादातून अंकिताचे वडील विमल शर्मा यांनी तिचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.